नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शेगवंता सहर्ष स्वागत करीत आहे। आज दिनांक 25 सप्टेंबर 2024 वार बुधवार, गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे। आज आपल्यासोबत शेतकरी आहेत, त्यांना आपण सविस्तर विचारणार आहोत। त्याचबरोबर या शेतकऱ्यांना उच्चांकी दर आज काय पाहायला मिळालेला आहे। तत्पूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळतील। व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर जरूर करा। तर चला तर पाहू की आज उच्चांकी दर काय पाहायला मिळते। आज मोठ्या प्रमाणावरती कांद्यांची आवक मार्केटमध्ये पाहायला मिळते। त्याचबरोबर आपल्यासोबत या ठिकाणी एक शेतकरी आहेत, त्यांना आज मार्केटमध्ये चांगले एक नंबर टॉप क्वालिटीचा कांदा पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता। तर साधारणतः आपण सविस्तर त्यांना विचारणार आहोत की आज या कांद्यासाठी त्यांना दर काय पाहायला मिळालेला आहे। तर आपलं पूर्ण नाव सांगा। जयवंत रामचंद्र शितोळे, राहणार श्रीगोंदा तालुक्यातून या ठिकाणी शेतकरी आहेत। तर आज आपला कांदा जो आहे तो काय भावाने विकला गेला आहे? आज 48 रुपये भाव निघाला। तर आपण मार्केटला याच्या अगोदर किती कांदा आणला होता का? एक महिन्यापूर्वी किंवा 15 दिवसापूर्वी? हां, चालू आहे। तर काय उच्चांकी बाजार आजपर्यंत काय पाहायला मिळालेला आपल्याला? 48 रुपये। 48 म्हणजे आजचा जो बाजारभाव मिळालेला आहे तो उच्चांकी पाहायला मिळालेला। तर कांद्याची क्वालिटीनुसार दरामध्ये आपल्याला तेजी पाहायला मिळते। तर कांद्याची क्वालिटी पाहू शकते, एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये कांदा पाहायला मिळते। तर सर्वसाधारण दर जे आहे ते आज यांना उच्चांकी दर पाहायला मिळते। मार्केटमध्ये थोडीशी आवक पण भरपूर आहे। त्याचबरोबर तर कांदा जो आहे तो हा जो कांदा आहे तो किती महिन्याचा कांदा आहे आणि साठवणूक कशी केली आपण कांद्याची? 4 महिने लागतात पीक व्हायला। हां, कोणती जात सांगता येईल का आपल्याला? कोणत्या जात ह्याची घरचंच बियाणे, घरचे बियाणे? तर साधारणतः या ठिकाणी घरचे बियाण्याचं त्यांनी उत्पादन घेतलेलं आहे। तर एकरी काय पिशवी निघली आहे तुम्हाला? साधारण 300 पिशवी। तर क्वालिटी पाहू शकता। तर आवक चांगल्या क्वालिटीमध्ये घरगुती बियाणे वापर करून या ठिकाणी त्यांना उच्चांकी नाही म्हणलं तर 300 पिशवी एकरामध्ये त्यांना उत्पादन मिळालेलं आहे। क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये, कलर थोडासा त्याचबरोबर आपल्याला आवक ही चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। तर उच्चांकी दर यांना आज मार्केटमध्ये पाहायला मिळतात। तर त्याचबरोबर क्वालिटी पाहू शकता बदल्या मालासाठी आज थोडंसं दरामध्ये हलक्या क्वालिटीमध्ये बदला मालासाठी 20 रुपयापासून आपल्याला दर पाहायला मिळतात। तर मार्केटमध्ये थोडीशी आवक जरी बदल्या मालासाठी वाढलेली पाहायला मिळते, त्याचबरोबर बदल्या मालासाठी दर जे आहे ते 20 रुपयापासून दर पाहायला मिळतात। क्वालिटी पाहू शकता। तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते साधारणतः बदल्या मालासाठी मागणी कमी झाल्यामुळे दर जे आहे ते कमी पाहायला मिळतात। तर नवीन कांदा पण या ठिकाणी पाहू शकता। तर या ठिकाणी आपण पाहू शकता नवीन कांद्याची आवक पाहायला मिळते। तर एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। तर नवीन कांदा बाजारामध्ये आलेला पाहायला मिळते। त्याचबरोबर हळूहळू आवक ही आपल्याला वाढताना पाहायला मिळते। तर दर जे आहे ते एक नंबर टॉप क्वालिटीच्या नवीन कांद्यासाठी 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। त्याचबरोबर चिंगळी कांद्याची क्वालिटी पाहू शकता। तर लहान साईजमध्ये चिंगळी कांदा पाहायला मिळते। तर साधारणतः 25 ते 30 रुपयापर्यंत या चिंगळी कांद्यासाठी देखील दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये नवीन कांद्याची आवक पाहायला मिळते। त्याचबरोबर दर हे आपल्याला तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात। त्याचबरोबर नवीन कांद्याची मिडियम साईजमध्ये गोल्टी कांदा पाहायला मिळतो। तर साधारणतः या कांद्यासाठी 35 रुपयापर्यंत दर पाहायला मिळतो। क्वालिटी पाहू शकता। तर आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती होताना पाहायला मिळते। तर नवीन कांदा बाजारामध्ये थोडीशी आवक आज झालेली पाहायला मिळते। तर त्याचबरोबर जुन्या कांद्याला दर हे जे आहेत ते साधारणतः तर साईजनुसार त्याचबरोबर कलरनुसार आपल्याला दर पाहायला होतं। तर 40 ते 42 रुपयापर्यंत या कांद्यासाठी दर पाहायला होते। थोडंसं कलर जो आहे ते कमी पाहायला मिळते। तर चांगल्या कांद्यासाठी 40 ते 45 रुपयापर्यंत सरासरी मार्केटमध्ये दर पाहायला मिळते। एखाद दुसरं वक्कल जे आहे ते 45 ते 48 रुपयापर्यंत मार्केटमध्ये पाहायला मिळते। तर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 48 रुपयापर्यंत उच्चांकी दर जरी पाहायला मिळत असेल तरी पण ते काय एखाद्या दुसऱ्या वक्कलसाठी
दर जे आहे ते आपल्याला तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात. तर सरासरी 40 रुपयापासून ते 45 रुपयापर्यंत कांद्यासाठी दर पाहायला मिळतो. थोडीशी मागणी जी आहे ते बाजारामध्ये जुन्या कांद्यासाठी कमी पाहायला मिळते. त्याचबरोबर दर जे आहे ते थोडेफार स्थिर असलेले पाहायला मिळतात.